विकणारा माणूस. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, नुसतीच बघता आली पाहिजे असं नाही, तर पूर्णपणे कशी होईल त्याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे. Akash, we must make her proud of you, but how what can we do? Asked Sunil. She wanted we be happy, useless. We all will do you think what so possible and will. मी आहे ना, मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकी म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 फ्रान्स देशातील MDCवर खेळ. माझा जन्म 1876. मी सायकल म्हणते मी आहे ना, मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकी म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690 फ्रान्स देशातील MDCवर खेळ. माझा जन्म 1876 साली A.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून. Listen carefully and note down in figures the 4 numbers in the story. The golden feather. One day the queen was taking a walk in her garden when she found a big beautiful golden feather. 7वा अरण्यलिपी. प्राणी पाहण्यासाठी आपण कधी कधी जंगलात खूप भटकतो, पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही आणि आपण निराश होतो. जंगलात तरी प्राणी दिसले नाही तरी त्याच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात. त्या खाणाखुणा म्हणजे वन्य प्राण्यांच्या अरण्यलिपी. बावची गावाचा बंधू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असं त्याचा स्वभाव. सगळ्याच्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी पार्क. Listen carefully, read with me and enact. Come on little friend, it's time to go back home. Come here and let me count. There should be 9 children in all. Counts 1 2 3 4 5 6 7 and 8. पाठ 3. मलाही हवाय मोबाईल. माझं एकदा एक ना आई, मी आता मोठे झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? बावची गावाचा बंधू शांत व कष्टाळू. आपण भलं आपलं काम भलं असं त्याचा स्वभाव. सगळ्या गावात स्वभाव. या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं. दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं. कट्ट्यावर चक्कर मारायची. जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं. एक होती मुलगी, तिचे नाव लीला होती. ती 4थीत होती. भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येई. ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्ती शोधायची. तिच्या घराच्या मागील एक टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. दुसऱ्या दिवशी लवकर ते तळ्याकाठी आले. सोबत जिवली होती. घालवण्यासाठी आईलो जो हाको मालायोची तेव्हा
संस्कृती गलातून बाहेर पडून जायची.